एव्हरीवन, तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी वापरलेल्या स्किन केअर प्रोडक्टचे रिव्ह्यू जे की आहेत डर्माकोचं व्हिटॅमिन सी सिरम आणि मिनिमिलिस्टचं मारुला ऑइल मॉइश्चरायझर। हे दोनही प्रोडक्ट कुठून घ्यायचे, कसे वापरायचे आणि याने खरंच फायदा होतो का हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ तर आपण स्टार्ट करणारच आहोत, पण त्याआधी मी आहे शुभांगी आणि मी दर आठवड्याला मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत द डर्माकोचं 10% व्हिटॅमिन सी फेस सिरम। हे सिरम जे आहे ते तुमच्या स्किन रेडियन्ससाठी खूप उपयुक्त आहे। स्किन रेडियन्स म्हणजे काय, तर तुमच्या त्वचेला जास्त प्रमाणामध्ये चमक देतं हे सिरम। अर्थातच तुमच्या चेहऱ्याची त्वचा उजळ करण्याचं काम हे सिरम करतं। यामध्ये आहे 5% नायसिनेमाइड, व्हिटॅमिन सी, हायलोरॉनिक ॲसिड आणि हे तुम्ही डे आणि नाईट दोनही वेळेस वापरू शकता। याच्या बॅक साईडला याचे युजेस म्हणजे कसं वापरायचं वगैरे अशी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि इथे याची प्राईस देखील दिलेली आहे। याची प्राईस आहे 349 रुपये, म्हणजेच 349 रुपीज इन इंग्लिश। आणि त्यानंतर मी तुम्हाला हे खोलून दाखवते की याच्यामध्ये आतमध्ये कसं प्रोडक्ट आहे ते। तर तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित पॅकेजिंग आहे याची आणि आतमध्ये एक छोटीशी बॉटल आहे जे की याच्यामध्ये हे प्रोडक्ट आहे। तर या सिरममध्ये नायसिनेमाइड आहे जे की ओव्हरऑल तुमची स्किन हेल्दी ठेवण्यासाठी काम करतं। तसेच जर तुम्हाला ॲक्ने पिंपल असतील, डार्क स्पॉट्स असतील किंवा मग डल स्किन असेल किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असेल तर नायसिनेमाइड तुमच्या ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती लढतं आणि तुमची स्किन जी आहे ती हेल्दी आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी मदत करतं। त्यानंतर या सिरममध्ये असलेलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे व्हिटॅमिन सी। व्हिटॅमिन सी हे अँटी एजिंग आहे, म्हणजेच तुमच्या त्वचेवरती लवकर येणारं वृद्धत्व कमी करतं। त्यानंतर उन्हापासून तुमच्या स्किनचं संरक्षण करतं। तसेच तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग, सुरकुत्या आणि मुरुमांचं स्वरूप सुधारण्यासाठी देखील हे मदत करतं आणि मुख्य म्हणजे तुमची त्वचा उजळ करतं। त्यानंतर ह्या सिरममध्ये असलेलं तिसरं इन्ग्रेडियंट म्हणजे हायलोरॉनिक ॲसिड। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हायलोरॉनिक ॲसिड जे आहे ते आपल्या स्किनचं हायड्रेशन टिकून ठेवण्यासाठी मदत करतं, ज्यामुळे आपली त्वचा एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंत मी थोडंसं प्रोडक्ट माझ्या हातावर घेतलं होतं, म्हणजे अगदी थोडासा छोटासा ड्रॉप टाकला होता आणि ते स्किनमध्ये किती छान पद्धतीने अब्झॉर्ब झालेलं आहे। मी तुम्हाला चेहऱ्यावर देखील यूज करून दाखवणार आहे। सिरमनंतर दुसरं प्रोडक्ट आपण पाहणार आहोत जे की आहे मिनिमलिस्टचं मारुला ऑइल मॉइश्चरायझर। ह्या मॉइश्चरायझरमध्ये व्हिटॅमिन एफ प्लस व्हिटॅमिन ई प्लस हायलोरॉनिक ॲसिड आहे आणि हे तुमच्या स्किनला नरिशमेंट आणि हायड्रेशन देण्याचं काम करतं। आणि तुमची जर ड्राय स्किन असेल आणि नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही हे मॉइश्चरायझर वापरू शकता। यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या स्किनमधला ड्रायनेस घालवण्यासाठी मदत करतात, तसेच तुमच्या स्किनमध्ये हायड्रेशन टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात आणि तुमच्या चेहऱ्यावर जर फाईन लाईन्स असतील म्हणजेच सुरकुत्या असतील तर ते देखील घालवण्याचं काम हे मॉइश्चरायझर करतं। आणि त्यानंतर तुमची स्किन सॉफ्ट आणि ग्लोईंग ठेवण्याचं काम हे मॉइश्चरायझर करतं। ह्या मॉइश्चरायझरची प्राईज आहे 299। ऑफरमध्ये तुम्हाला कमी प्राईजमध्ये देखील हे दोनही प्रोडक्ट मिळून जातील। तर इथे तुम्ही पाहू शकता मी छोट्याशा क्वांटिटीमध्ये हे मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि ते माझ्या स्किनला म्हणजे हाताच्या स्किनला लावलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इफेक्ट एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग आहे आणि एकदम तुमच्या स्किनमध्ये शोषलं जातं आणि त्यामुळे तुमची स्किन हायड्रेटेड राहते खूप जास्त प्रमाणामध्ये। तर आता आपण हे दोनही प्रोडक्ट आपल्या चेहऱ्याच्या स्किनवरती अप्लाय करून पाहणार आहोत। तर सगळ्यात सुरुवातीला इथे मी व्हिटॅमिन सीचं सिरम घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम याची थिकनेस जी आहे ती पाण्यासारखी आहे। एकदम पाण्यासारखा पदार्थ असल्यासारखा भास होतो हे घेतल्यानंतर। आणि तुम्ही पाहू शकता मी माझ्या चेहऱ्यावरती 3 ड्रॉप्समध्ये हे सिरम अप्लाय करत आहे। एका साईडला मी केलेलं आहे आणि संपूर्ण चेहऱ्यावरती मी हे सिरम अप्लाय करून तुम्हाला दाखवत आहे। कशा पद्धतीने हे काम करतं ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे।
आणि तुम्हाला हे कसं वापरायचं हे देखील मी पुढे सांगणार आहे. ह्या सिरमचे ड्रॉप्स चेहऱ्यावर टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या हाताच्या मदतीने डॅब डॅब करूनच हे प्रोडक्ट तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी एकदम हळू आणि डॅब डॅब करूनच हे प्रोडक्ट अप्लाय करत आहे. तुम्ही बिलकुलच रफली अप्लाय करू नका, त्यामुळे तुमच्या स्किनला नुकसान होऊ शकतं आणि स्किन डॅमेज देखील होऊ शकते. एकदम हळू आणि डॅब डॅब करूनच हे अप्लाय करायचं असतं. कोणतंही सिरम डायरेक्टली आपल्या स्किनवरती अप्लाय करायचं नसतं. त्याची एक पद्धत असते लावण्याची. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला फेसवॉश करायचा आहे, त्यानंतर टोनर लावायचा आहे, त्यानंतर सिरम, त्यानंतर मॉइश्चरायझर आणि जर तुम्ही दिवसा हे सिरम लावत असाल तर सनस्क्रीन लावायची आहे आणि जर तुम्ही हे सिरम रात्री लावत असाल तर तुम्हाला सनस्क्रीनच्या ऐवजी नाईट क्रीम लावायची आहे. अशा पद्धतीने तुमचं एक स्किन केअर रूटीन सेट होऊन जातं आणि तुम्ही हे सिरम यूज करू शकता. सिरमनंतर मी तुम्हाला हे मॉइश्चरायझर देखील यूज करून दाखवणार आहे चेहऱ्याच्या स्किनवरती. तर तुम्ही इथे पाहू शकता मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये हे मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. याचा कलर व्हाईट आहे आणि एकदम थिकही नाही आणि एकदम पातळही नाही, असं मीडियम हे मॉइश्चरायझर आहे. आणि मी डायरेक्टली माझ्या स्किनवरती अप्लाय करून तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने हे स्किनवरती अब्झॉर्ब होतं. तर मी इथे लावलेलं आहे आणि माझ्या हाताच्या मदतीने ते संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे अप्लाय करून घेत आहे. तर हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे मॉइश्चरायझर माझ्या स्किनमध्ये किती छान पद्धतीने अब्झॉर्ब झालेलं आहे आणि किती सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन जे आहे ती दिसत आहे ते. आणि खरंच हे मॉइश्चरायझर खूप छान आहे, एकदम लाईट वेट आहे आणि जर तुम्ही तुमची ड्राय स्किन असेल तर तुमच्यासाठी हे एकदम परफेक्ट मॉइश्चरायझर आहे आणि तुमची स्किन पूर्ण दिवसभर ही हायड्रेटेड ठेवण्याचं काम हे मॉइश्चरायझर करतं. आणि मी हे दोनही प्रोडक्ट खूप जास्त वेळेस वापरलेले आहेत, त्यामुळे मला पर्सनली तरी हे टोनर आणि मॉइश्चरायझर दोनही खूप जास्त आवडलेले आहेत. तर तुम्ही देखील हे यूज करू शकता. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.